निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल। मंडळी नमस्कार, रामकृष्ण हरी। आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय, कारण पुढच्या काही वेळातच माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यातून हजारो वारकरी इथे दाखल झाले आहेत। पावसाची पर्वा न करता हे वारकरी इथे दाखल झाले आणि जसं काल देहूमध्ये झालं होतं ना, तसंच आज इथे झालेलं आहे। पालखी आत्ता मंदिरात गेलेली आहे आणि पुढच्या काही मिनिटात पादुकांसह माऊलींचं प्रस्थान होईल। काल जसं देहूला झालं होतं की प्रत्यक्ष प्रस्थानाच्या वेळेला पाऊस थांबला होता, त्या वरुणराजानं थोडासा अवकाश घेतला आणि पालखीचं प्रस्थान झालं। आज सुद्धा तशीच स्थिती आहे। आजही थोड्याच वेळात आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्या पावसानं वरुणराजानं एक अल्पविराम घेतलाय, तो या प्रस्थानासाठी। टाळ मृदुंगांच्या गजरात भाविक विठू माऊलीचा गजर करतायत, ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करतायत आणि या भक्तिरसात ही देवाची आळंदी नाहून निघाली आहे। पांडुरंगावरील निस्सीम भक्तीच्या पोटी हे सगळेजण तहान भूक विसरून टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा गजर करतायत। इथल्या अत्यंत चैतन्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरणाचा आढावा आमच्या प्रतिनिधीनं घेतलाय, पाहूया। संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सध्या सुरू आहे आणि ज्या पालखीच्या रथाच्या पुढे 27 दिंड्या असतात, या 27 दिंड्यांची प्रदक्षिणा आणि ज्या रथाच्या पाठीमागील ज्या दिंड्या असतात, या माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते। खरं तर माऊली देखील आता पालखीत विराजमान झालेले आहेत आणि आपण पाहतोय की अवघ्या काही वेळात आता माऊली जे आहेत ते माऊलींची पालखी जी आहे ती मंदिराच्या बाहेर येणार आहे। मंदिराला माऊलींची प्रदक्षिणा होणार आहे आणि माऊली पहिल्या मुक्कामासाठी निघणार आहेत। खरं तर सध्याचं जे या आळंदी नगरीतलं वातावरण पाहिलं तर अत्यंत भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। पालखीवर पावसाचं सावट असून देखील मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते या आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे वारकऱ्यांना इंद्रायणी नदीच्या पुलावरून अलीकडे मंदिराकडे येण्यासाठी मज्जाव केला जातोय। मात्र पावसाचं सावट आहे, इंद्रायणी नदीला पूर आहे, तरीही वारकऱ्यांचा उत्साह कोणत्याही प्रकारे कमी होत नाही आपल्याला पाहायला मिळतंय। अत्यंत उत्साहात हे सगळं पालखीचं प्रस्थान सोहळा जो सुरू आहे, माऊली पालखीमध्ये विराजमान झालेले आहेत आणि आता अवघ्या काही वेळात मंदिरातून माऊली बाहेर येणार आहेत। माझ्यासोबत एक वारकरी आहेत। हे प्रस्थान सोहळा कशा प्रकारे असतो, काय काय या प्रस्थान सोहळ्यात असतं ते आपल्याला सांगणार आहेत। महाराज, नाव काय तुमचं? माझं नाव संकेत विलास वाघमारे, आळंदीकर, दिंडी क्रमांक 1। कसा माऊलींचा प्रस्थान सोहळा कशा प्रकारे असतो? मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, देह जाओ अथवा राहो, पांडुरंग चरणी दृढ भाव, या नामदेवरायाच्या उक्तीप्रमाणे तुम्ही पाहत असाल वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, कोणाच्याही चेहऱ्यावरती आलेलं संकट, आलेला पूर,
फुलावून गेलेलं पाणी दिसतंय का? अतिशय आनंदाने हा सोहळा चालू झालेला आहे. आता मानाच्या 27 दिंड्याची नगर प्रदक्षिणा होईल आणि हे पहा, माऊली आता या नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडत आहे आणि माऊलींचा आजचा मुक्काम आजोळघरी म्हणजे शेजारील गांधीवाड्यामध्ये असणार आहे आणि उद्या सकाळी 6 वाजता नियोजित वेळेस माऊलींचं प्रस्थान पुण्याच्या दिशेने होणार आहे. रामकृष्ण हरी. आता माऊलीचा गजर सुरू झालेला आहे आणि आता ही आपण NDTVवर एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय की माऊलींची पालखी जी आहे ती आता मंदिरातून बाहेर आलेली आहे आणि सगळे जे वारकरी आहेत दिंडीतील जे लोक आहेत ते माऊलीचा जयघोष करत आहेत. की काय माऊली सांगचाल, माऊली बाहेर आल्या आता हा जो आनंद आहे, जो माऊली आवाज ऐकताय, हा फक्त आणि फक्त आळंदीकर ग्रामस्थांच्या तरुणांचा आहे. त्यांचं सौभाग्य आहे, त्यांच्या खांद्यावरती माऊली विराजमान होतात आणि खांद्यावरती जो मान आहे माऊली खांदे, तो आळंदीकर ग्रामस्थांचा आहे आणि तो आता ओसंडून वाहतोय. नक्कीच आपण जर माऊलींची पालखी पाहिली तर या माऊलींच्या पालखीला फुलांची आकर्षक सजावट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तुळशीची पानं असतील, मोगऱ्याची फुलं असतील किंवा गुलाबाची आणि झेंडूची फुलं असतील, या फुलांनी या माऊलींच्या पालखीला आता आपण पाहतोय आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. आणि माऊली सोहळा असा कुठे जगात नाही माऊली. ऐसा स्वर्गी सोहळा कुठेच नाही माऊली. आपण पाहतोय की आता माऊलींची पालखी बाहेर आल्यानंतर मंदिरातून आता मंदिराला प्रदक्षिणा घातली जाणार आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला माऊलींची पालखी जी आहे ती निघणार आहे. आणि ही सध्या आपण दृश्य पाहतोय की माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा जो आहे तो आता सुरू झालेला आहे. माऊलींची पालखी मंदिरातून बाहेर आलेली आहे आणि आता पुढे आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी ही पालखी जाणार आहे. खरं तर सकाळपासून हजारो वारकरी या माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या आळंदी नगरीत येऊन थांबलेले आहेत. खरं तर मोजक्या वारकऱ्यांच्या आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सगळा माऊलींच्या पालखीचा जो सोहळा आहे तो सुरू झालेला आहे. मात्र या मंदिराच्या बाहेर आणि या आळंदीच्या नगरीत जर आपण पाहिलं तर राज्यभरातून हजारो वारकरी आणि भाविक या माऊलींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर सगळ्या आत्ता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे वारकरी आणि गावकरी या ठिकाणी आहेत सगळ्यांच्या तोंडातून माऊली माऊली असं म्हटलं जात आहे. काय दादा काय सांगायचं? हा माऊलींचा चमत्कार आज आपल्याला पाहायला मिळाला. कितीही अतिवृष्टीचं प्रमाण होतं, फार मोठा पाऊस होता, जेणेकरून वाटत होतं की काय होईल किंवा काय नाही होईल, पण सर्व सत्ता माऊलीच्या अधीन आहे. माऊलींच्या हातात सर्व सूत्र आहेत. सर्व वारकऱ्यांना विश्वास होता की नक्की प्रस्थान होईल आणि व्यवस्थितपणे माऊली वारीसाठी निघतील. वरुण राजाला सुद्धा इथं माऊलींच्या पुढे थांबावं लागलं. एवढी सत्ता माऊलींची आहे ती ह्या सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या वारकऱ्याच्या निष्ठेमधून आपणाला सर्वांना ती दिसत आहे आणि सर्व वारकऱ्यांनी व्यवस्थितपणे जावं असं सर्वांना विनंती. नक्कीच आपण पाहतोय की वारकऱ्यांकडून ही भावना व्यक्त केली जाते की खरं तर गेल्या 3-4 दिवसात या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आज माऊलींच्या पालखीचा हा सोहळा जो आहे तो पार पडतोय आणि आज कुठेतरी पावसाने उसंत घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. खरं तर सकाळपासून संततधार सुरू असलेला पाऊस आत्ता कुठेतरी या पावसाने उसंत घेतली आहे आणि आपण पाहतोय हे या सगळ्या मानाच्या दिंड्या आहेत. या मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि पुढच्या आपल्या प्रवासाला निघत असतात. जवळपास रथाच्या पुढच्या आणि रथाच्या पाठीमागील ज्या पालख्या आहेत त्या सगळ्या मानाच्या दिंड्या ज्या आहेत ते या सध्या मंदिरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर प्रशासनाकडून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सगळा प्रस्थान सोहळा जो आहे तो पार पाडला जातोय. एका दिंडीबरोबर आपल्याला सकाळी विश्वस्तांकडून सांगण्यात आलेलं आहे की एका दिंडीबरोबर 50 लोकांना मंदिरात मुख्य गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आलेला आहे. आणि आता माऊलींची पालखी जी आहे ती मंदिरातून बाहेर पडून आता मंदिराला प्रदक्षिणा घातली जाणार आणि त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी माऊली जाणार आहेत. रामकृष्ण हरी. कुठून माऊली? आमचे गाव सालपे, तालुका फलटण. कसं वाटतंय माऊलींचं प्रस्थान झालं? एकदम समाधान वाटतं. छान, खूप खूप समाधान. किती पालख्या झाल्या आतापर्यंत? काय झाले का आतापर्यंत? 19 वारे झाले. 20 वर्ष. पावसाचा परिणाम वाटतोय काय वारकऱ्यांना? थोडाफार वाटतोय. पावसाचा परिणाम प्रचंड उत्साह
हा उत्साह शिगेला पोचलाय, कारण प्रत्येकाच्या मुखी माऊलींचं नाव आणि माऊलींचा गजर करत, विठूनामाचा जयघोष करत हे सगळेजण आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेत. मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर आजचा माऊलींचा मुक्काम हा बाजूच्याच गांधीवाड्यात असेल आणि त्यानंतर उद्याला सकाळी पुन्हा एकदा विशेष आरती झाल्यानंतर पहाटेच्या सुमारच माऊलींची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. आपण पाहतोय सगळी नदी दुथडी भरून वाहतेय, पण इथे नदीच्या किनाऱ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर भक्तीचा सागर सुद्धा उसळलेला आहे आणि वारकऱ्यांमध्ये प्रचंड चैतन्य आहे. आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य NDTV मराठीवर पाहतो आहोत. प्रशासनाच्या वतीनं, मंदिर समितीच्या वतीनं आवाहन करण्यात आलं होतं वारकऱ्यांना आणि काही नियम घालून देण्यात आले होते. त्या नियमांचं पालन करत हे वारकरी आता हळूहळू पुढे सरकतायत. याच दृश्यांसह विठूनामाचा जयघोष करत ज्ञानोबा माऊलींचं नाव घेत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.